मंत्री धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना त्या खात्यात मोठा घोटाळा केला असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केला। धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं दाखवून तारीख नसलेल्या पत्रावर त्यांच्या सहीनिशी खोटे आदेश काढले आणि विधानसभेच्या कामासाठी सरकारचा 200 कोटींचा निधी घेतला। त्यानंतर अतिरिक्त 500 कोटींची ही मागणी केली असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे देत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि मंत्रिपदावरून त्यांना हाकलून द्यावं अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। 15 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या। एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि ही जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप हे घेतले गेले ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनच करण्यात आले। पण आताच्या घटकेला ना मुख्यमंत्र्यांची सही ना वित्तमंत्र्यांची सही ना कॅबिनेटची सँक्शन आणि मंत्रीनी विदाउट डेट पत्र लिहिलं आणि त्याच्यावर GR निघाला 11 ऑक्टोबरला आणि हे सगळं केलं गेलंय। आता काय म्हणावं या मंत्र्याला आणि किती घोटाळेबाज आहेत। म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये। त्यांची तितकी पात्रताच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।